गेले. आपण युट्यूबला आहे मी, युट्यूबला आहे मी. विश्वामित्र गेले दशरथाकडे, रामाला अभिषेक करायचा आहे. दशरथाने सांगितलं मलाही तसंच वाटतं. तुम्हाला नंतर बी ऐकता येईल. विश्वामित्राने सांगितलं करतो आम्ही. हो म्हणायला पाहिजे की नाही. दशरथाने सांगितलं उद्या करू. ओमप्रकाश शिंदे. संस्कृतामध्ये एक म्हण आहे, शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरण असं म्हणतात. जे शुभ आहे ते शीघ्र करावं, लगेच करावं, आणि जे अशुभ आहे त्याच्याकरता कालहरण करावं, ते पुढे ढकलत राहावं. जे वाईट आहे ते ढकला पुढं, जे चांगलं आहे ते ताबडतोब करा. ज्ञानेश्वरी वाचावी वाटली लगेच वाचावी, तंबाखू खावी वाटली की बघू पुन्हा म्हणा. जे अशुभ आहे ते पुढे ढकला, जे वाईट आहे त्याचा त्याग करत राहा, पुढे ढकलत राहा, आणि जे शुभ आहे ते लगेच करा. दशरथाने म्हणायला पाहिजे होतं लगेच करा, रामाला अभिषेक करायची इच्छा आहे ना तुम्हाला, लगेच करा, सगळी सिद्धता आहे. पण ते म्हणाले उद्या बघू. त्या उद्यामध्ये जी रात्र आली, त्या रात्रीमध्ये ती बाई जी बिघडली, कोण? कैकेयी. ती जी बिघडली, तिने 2 वर मागून घेतले, आणि एका वरामध्ये भरताला राज्य, दुसऱ्या वरामध्ये रामचंद्र प्रभूंना वनवासात पाठवून दिलं. आणि मग रामचंद्र प्रभूंना पुन्हा राज्याभिषेक करायला किती वर्ष गेली? 14 वर्ष गेली. म्हणजे रामायणामध्ये उद्या शब्दाचा अर्थ आहे 14 वर्ष. ज्ञानेश्वरी वाचायची, उद्या बघू, गेली 14 वर्ष तुमची. हरिपाठ म्हणायचा आहे सकाळी उठल्यावर म्हणून, रात्रीतच काही झालं तर गेलेला 14 वर्ष. कधी हरिपाठ म्हणणार? हा क्षण आमच्या हातात, आता इथं जे करायचंय ते इथं.